नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका गाजलेल्या नाटकाच्या पुनरुज्जीवनाचं. सतीश आयेकर लिखित महापूर हे नाटक चर्चेचं ठरलं आणि 50 वर्षानंतर ते पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे. आणि या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर माझ्यासोबत आहे. हाय रेशम. नमस्कार. हॅलो. हाय. हॅलो. तुला शुभेच्छा आहेत प्रथम या नाटकाच्या निमित्ताने. धन्यवाद. आणि मला जाणून घ्यायचंय की महापूर साठी जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेला तुझ्या बिझी शेड्यूल मधनं मालिकांच्या वगैरे कसा वेळ काढलास? खरं तर मी माझ्या बिझी शेड्यूल मधनं नुकतीच फ्री झाले होते जेव्हा ऋषी आणि आरोहाचा फोन आला. त्यामुळे निर्णय घेणं अजिबातच कठीण नव्हतं. खूप सोपं झालं, कारण इतक्या चांगल्या जुन्या आणि इतक्या काय म्हणतात ते गाजलेल्या लेखकाचं नाटक आपल्याला करायला मिळतंय किंवा त्यासाठी आपल्याला विचारलं गेलं, यासारखी चांगली गोष्ट नाही. तुझी जी व्यक्तिरेखा आहे या नाटकातली ती कशी आहे? माझ्या वैयक्तिक असण्यापासून फार वेगळी आहे, फार अंतरावर आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण साकारतोय त्या पात्रात आपल्यासारखं काहीतरी असणं हे सोपं पडतं खरं तर, कारण ते तितके आपल्या अंगवळणी पडतं लवकर. पण मला हा प्रकार जास्त इंटरेस्टिंग किंवा जास्त चॅलेंजिंग वाटतो, कारण आपल्यासारखी ती अजिबातच नाही. तर ती कशी असेल, काय असेल? मुळात ती 75 साली रेखाटली गेलेली व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे तिचं हसणं, बोलणं, वागणं, तिचे विचार, तिचं असणं, ती गोष्टी ज्या प्रकारे फील करते, आय थिंक ते सगळंच फार वेगळं असावं. आणि मला असं वाटतं की माणसाचं सगळं असणं त्याच्या डोळ्यात नेहमी रिफ्लेक्ट करतं. त्यामुळे ती व्यक्तिरेखा जी आहे ती फार साधी आहे, सोपी आहे. ती 21-22 वर्षांची मुलगी आहे, 75 सालचा काळ आहे. आणि तिची गोविंदाशी, म्हणजे जे पात्र आरोह साकारतोय त्याच्याशी खूप घनिष्ठ, खूप लहानपणापासूनची मैत्री आहे. साधं सोपं आहे. आणि मग पुढे काय घडतं ते आम्हाला महापूर मध्ये बघावं. पुढे काय घडतं यासाठी मी नेहमीच आवाहन करणारच आहे की अमुक अमुक तारखेला या ठिकाणी या वगैरे. कसं आहे बघ, मुळात तू रुईयाची आहेस आणि रुईयाला एक वेगळी नाट्य संस्कृती. त्यात तू मालिकांमध्ये काम केलेस, हिंदी प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा तू भरपूर काम केलेलं आहेस, आणि आता मराठी नाटक तो दीर्घांक. तर हा जो प्रवास आहे त्याविषयी. प्रवासापेक्षा मला असं वाटतं की आता मी जिथे आहे, महापूरसाठी काम करते, महापूर या नाटकात काम करते. मला असं वाटतंय की असं नेहमी म्हणतात की जेव्हा भटकल्यासारखं वाटतं तेव्हा ऑलवेज कम बॅक टू युअर रूट्स. त्यामुळे नाटक हे मला असं वाटतं की अनेक कलाकारांसाठी घरी परत येण्यासारखं असतं. मला असं वाटतं की नाटकात काम करणं ह्याच्यातनं ना आपल्याला आपण किती पाण्यात आहोत पेक्षा आपली इमोशनल कुवत सध्या कुठे आहे ह्याची खूप चांगली टेस्ट होते नाटकात. कारण किती नाही म्हटलं तरी स्क्रीन म्हणजे टीव्ही किंवा सिरीज किंवा फिल्म्स हे सगळे टेक्निकल मीडियम्स आहेत. ऑफकोर्स तेही तितकेच ताकदीने आपल्याला त्याचा सराव व्हावा लागतोय इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. पण त्याचे टेक्निक्स आणि इथले टेक्निक्स म्हणजे नाटकाचे टेक्निक्स हे फार वेगळे असतात. आणि एखादी गोष्ट परत परत करावी लागणं एखाद्या टेकसाठी स्क्रीनवर हे खूप वेगळं पडतं. आणि एखाद्या नाटकासाठी 1-2 महिने तालीम करणं, ते एका गोष्टीचा सराव होऊ देणं, ती एक गोष्ट आपली इतकी अंगवळणी पडू देणं हे खूप वेगळं असतं. त्यामुळे तो प्रवास कायम असा जरी असला तरी नाटकाकडे आले ना मी, ते परत सगळं शांत स्थिर होऊन जातं. पुन्हा एकदा नव्याने एनर्जी मिळते. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की हे महापूर बद्दल किंवा मला महापूर या नाटकाचा भाग होता आलं हे रिवायवल म्हणून जितकी त्या नाटकाची मला मजा येते तितकी मला स्वतःच्या रिवायवलची पण मजा येते. इंटरेस्टिंग आहे. खरंय. तर तुला शुभेच्छा देतो या नाटकासाठी. आणि आपण प्रेक्षकांना सुद्धा सांगूया की महापूरसाठी गर्दीचा महापूर येऊ दे आणि नाटकाला यश मिळू दे. मी सांगेन की कुठे यायचंय तुम्हाला आमच्या महापूर नावाच्या नाटकासाठी, तुम्ही कुठे महापूर करू शकता हे मी सांगते. 15 ऑगस्ट 2025 रात्री 8:30 वाजता आपल्या मुंबईतल्या दादर प्रभादेवी मधल्या रवींद्र नाट्य मंदिर येथे. त्यामुळे नक्की या आणि हा शो पण आमचा हाऊसफुल करा. खूप खूप धन्यवाद आणि आम्ही वाट बघतोय. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. स्वामी कृपा क्रिएशन्सला अशा अपडेट्ससाठी नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला मूव्ही रिव्ह्यूज, नाटकाच्या समीक्षा सगळं तिथे बघायला मिळेल. धन्यवाद.